साधकांसाठी निसर्गदत्त महाराज. संकलन दिनकर क्षीरसागर. सादरीकरण सुरेश रासपायली. विषय आहे स्वकथन. विषय आहे स्वकथन. तुमच्याप्रमाणे मी ऐकतो, बोलतो आणि कृती करतो असे दिसते, पण माझ्या दृष्टीने ते घडते एवढेच. जसे तुम्हाला पचन होणे, घाम येणे घडते, तसेच मला शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल चिंता करण्याची जरुरी नसते. त्या गोष्टी केवळ घडतात आणि त्यांचा माझ्याशी संबंध सुटलेला असतो, कारण माझ्या जगात कधीच काही बिघडत नाही. अगोदर माझे जीवन इच्छा आणि भीती यांनी व्यापलेले होते. जेव्हा सद्गुरूवरील विश्वासाने आणि त्यांचे आज्ञापालन केल्याने माझे स्वरूपज्ञान झाले, तेव्हा माझा मनुष्यपणा सुटला आणि इच्छा आणि भीती संपुष्टात आली. जोपर्यंत व्यक्तिरूप आहे तोपर्यंत वैयक्तिक स्वभाव वैचित्र्ये आणि सवयी स्वीकाराव्या लागतात. जोपर्यंत व्यक्तिरूप आहे तोपर्यंत वैयक्तिक स्वभाव वैचित्र्ये आणि सवयी स्वीकाराव्या लागतात. मला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण मी अगोदरच मृत आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण मी अगोदरच मृत आहे. मी जाणीवरहित नाही. मी संपूर्ण जाणीवेसहित आहे, पण माझ्या मनात कोणतीच इच्छा किंवा भीती शिरत नसल्यामुळे तिथे संपूर्ण मौन असते. हे मौन मनाचे असते. माझे कोणतेही कृत्य हेतुपूर्वक नसते. घटना घडायच्या तशा घडतात. माझे कोणतेही कृत्य हेतुपूर्वक नसते. घटना घडायच्या तशा घडतात. मी सर्व स्वप्नांच्या पलीकडे आहे. ज्यामध्ये सर्व स्वप्ने प्रकट होतात, तो प्रकाश मी आहे. तुम्ही पाहता तेच जग मी पाहतो, पण पाहण्याची दृष्टी वेगळी. स्वतःबद्दल प्रत्येकाची जी कल्पना असते, तिच्यातून तो जगाकडे पाहतो. स्वतःबद्दल प्रत्येकाची जी कल्पना असते, तिच्यातून तो जगाकडे पाहतो.
तुम्ही स्वतःला जसे समजता तसेच जगाकडे पाहता. तुम्ही स्वतःला जसे समजता तसेच जगाकडे पाहता. जग माझ्यापासून वेगळे आहे असे मी पाहत नाही. मी जसा आहे तसा स्वतःला जाणतो. मी जसा आहे तसाच स्वतःला जाणतो. याखेरीज माझ्यात आणि इतरात मुळीच फरक नाही. मी 34 वर्षाचा असताना सद्गुरूची भेट झाली आणि 37व्या वर्षापर्यंत स्वरूप ज्ञान झाले. त्यानंतर माझ्यावरील सुखदुःखांचा अंमल संपला. इच्छा आणि भीती यापासून मी मोकळा झालो. मला आढळले की मी परिपूर्ण आहे. मला कशाचीच गरज नाही. मला कशाचीच गरज नाही. वस्तू जशा आहेत तशा मी पाहतो, म्हणून मी त्यांना भीत नाही. पण तुम्ही वस्तुस्थितीला भीता. वस्तू जशा आहेत तशा मी पाहतो, म्हणून मी त्यांना भीत नाही. पण तुम्ही वस्तुस्थितीला भीता. साधने आणि उद्देश, कार्य आणि हेतू यांच्या अतिप्रभावाखाली तुम्ही मला कृती करताना वरकरणी पाहता. वस्तुतः मी केवळ पाहतो. जे काही केले जाते ते रंगमंचावर करण्यात येते. सुखदुःख, जीवन मृत्यू ही सारी बद्ध माणसाला खरी वाटतात. माझ्या दृष्टीने ती सारी देखाव्यात आहेत. देखावे एवढीच ती असत्य आहेत. देखावा एवढीच ती असत्य आहेत. प्रत्येक जण जसा जगतो तसा मरतो. प्रत्येक जण जसा जगतो तसा मरतो. मी मरणाला भीत नाही, कारण मी जीवनाला भीत नाही. मी आनंदी जीवन जगतो आणि मला आनंदमय मरण येईल. मी आनंदी जीवन जगतो आणि मला आनंदमय मरण येईल. जागणे, झोपणे, परत जागणे हे चालू असते, पण हा अवस्थापालट मला घडत नाही. त्या फक्त अवस्था घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. मी घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्यावेगळा कधीच नसतो. सखोल, स्थिर आणि अपरंपार अशी शांती आहे. सखोल, स्थिर आणि अपरंपार अशी शांती आहे. घटनांची नोंद स्मृतीमध्ये होते, पण त्यांना काही महत्त्व नसते. माझी ही आत्मस्थिती नेहमीच अशी होती. माझी ही आत्मस्थिती नेहमीच अशी होती. तिचा आकस्मिक शोध लागला एवढेच. मी तुम्हाला व्यक्तीसारखा दिसलो तरी तुमच्या शब्दार्थाप्रमाणे मी व्यक्ती नाही.
मी तुम्हाला व्यक्तीसारखा दिसलो तरी तुमच्या शब्दार्थाप्रमाणे मी व्यक्ती नाही. ज्यामध्ये सर्व घडते असा मी चेतनेचा सागर आहे. ज्यामध्ये सर्व घडते असा मी चेतनेचा सागर आहे. मी सर्व अस्तित्वापलीकडे आहे. मी असण्याचा शुद्ध परमानंद आहे. मी सर्व आहे. मी कोणतीही वस्तू नाही म्हणून मी काहीच नाही. ज्या शक्तीने अग्नी पेटतो, बीजे अंकुरतात आणि झाडे वाढतात, ती शक्ती मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रवृत्त करते. व्यक्ती म्हणजे इच्छा, विचार आणि तज्जनित क्रिया यांचा ठराविक नमुना असतो. व्यक्ती म्हणजे इच्छा, विचार आणि तज्जनित क्रिया यांचा ठराविक नमुना असतो. माझ्या बाबतीत असा काही नमुना नाही. मला कशाचीच इच्छा किंवा भीती वाटत नाही. मग नमुना कसा असू शकेल? केवळ मी आहे ही जाणीव मनात धरून मी तासनतास बसत असे. केवळ मी आहे ही जाणीव मनात धरून मी तासनतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम हीच माझी सहज स्थिती बनली. त्या स्थितीत सभोवतालचे सर्व जग अदृश्य झाले आणि केवळ शांती व अथांग प्रेम उरले. आपण एकच जगात जरूर राहतो. मी ते जग जसे आहे तसे पाहतो आणि तुम्ही तसे पाहत नाही. तुम्ही स्वतःला जगात पाहता आणि मी स्वतःमध्ये जग पाहतो. तुम्ही स्वतःला जगात पाहता आणि मी स्वतःमध्ये जग पाहतो. तुमच्या दृष्टीने तुम्ही जन्मता आणि मरता, तर माझ्या दृष्टीने जग दिसते आणि अदृश्य होते. माझ्याकरिता तुम्ही काही करू शकणार नाही. माझ्याकरिता तुम्ही काही करू शकणार नाही. माझ्याकडे नाही असे तुम्ही मला काय देऊ शकाल? समाधानासाठीच भौतिक गोष्टी पाहिजे असतात. पण मी तर ठाईच समाधानी आहे. मी सदा तृप्त आहे. मला अन्य कशाची अपेक्षा असणार? तुम्हाला मी देहधारी दिसतो याचे कारण माझा देह तुमच्या मनात आहे. माझ्या मनात त्याचे नास्तित्व आहे. तुम्हाला मी देहधारी दिसतो याचे कारण माझा देह तुमच्या मनात आहे. माझ्या मनात त्याचे नास्तित्व आहे.
मी देह धारण केला आहे याची जाणीव नाही असे नसून याच्या उलट मी देह धारण केलेला नाही याची मला जाणीव आहे. मी देह धारण केला आहे याची जाणीव नाही असे नसून याच्या उलट मी देह धारण केलेला नाही याची मला जाणीव आहे. मी विडी ओढीत आहे असे तुम्हाला दिसते याचे कारण तुमची देहबुद्धीच मी वेडी ओढीत आहे या तुमच्या दृश्यरूप कल्पनेला कारणीभूत आहे. मी विडी ओढीत आहे असे तुम्हाला दिसते याचे कारण तुमची देहबुद्धीच मी वेडी ओढीत आहे या तुमच्या दृश्यरूप कल्पनेला कारणीभूत आहे. वस्तुतः मी कसा आहे मी जाणतो. वस्तुतः मी कसा आहे मी जाणतो. मी ना देह ना मन ना मनाच्या नानावृत्ती. मी ना देह ना मन ना मनाच्या नानावृत्ती. मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे. मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे. मी आहे आणि प्रत्यक्ष आहेच आहे. मी आहे आणि प्रत्यक्ष आहेच आहे. फक्त माझ्याबद्दल तुम्ही जी कल्पना करीत असाल तसा मात्र मी नाही. कल्पनेत बसणारे माझे रूपच नाही. कल्पनेत बसणारे माझे रूपच नाही. एवढ्यावरून तुम्हाला जेवढे ओळखता येईल तेवढे ओळखा. एवढ्यावरून तुम्हाला जेवढे ओळखता येईल तेवढे ओळखा. माझ्या शेजारी मूग बसून राहण्यालाही आध्यात्मिक साधना म्हणता येईल. माझ्या शेजारी मूग बसून राहण्यालाही आध्यात्मिक साधना म्हणता येईल. तुमचे सांप्रतचे अंतर्यामीचे स्वरूप कसे आहे आणि त्याची भावी गती काय राहील हे फार खोलवर मी पाहू शकतो. तुमचे सांप्रतचे अंतर्यामीचे स्वरूप कसे आहे आणि त्याची भावी गती काय राहील हे फार खोलवर मी पाहू शकतो. घनमौनाच्या अंधारात स्वरूपाचा सुगावा लागतो. घनमौनाच्या अंधारात स्वरूपाचा सुगावा लागतो. माझ्या असण्यामुळेच मी आहे हे मी जाणतो. माझ्या असण्यामुळेच मी आहे हे मी जाणतो. ज्याप्रमाणे तुम्ही मानव आहात हे मानव असल्यामुळे जाणता. जसे तुम्ही व्यक्ती म्हणून असता तसाच मी जसा आहे तसाच मी नित्य असतो. ज्ञात्याविषयी उल्लेख घेऊन काहीच बोलता येत नाही, कारण तो एकाच वेळी सर्व काही असूनही विविक्षित असा कुणीच नसतो. ज्ञात्याविषयी
उल्लेख घेऊन बोलता येत नाही, कारण तो एकाच वेळी सर्व काही असूनही विवेक्षित असा कोणीच नसतो. जे स्थलकालातीत आहे त्याचा उल्लेखच तुम्ही घेऊ शकत नाही. ते सर्व काही प्रतीत करू शकते, पण ते स्वतः प्रतीत होण्याच्या पलीकडचे असते. मी कृती करीत नाही किंवा कृती करण्यास कारणीभूत होत नाही. मी कृती करीत नाही किंवा कृती करण्यास कारणीभूत होत नाही. जे काही चालू असते त्याची मला कालातीतपणे जाणीव असते. उडणाऱ्या पक्षाप्रमाणे मी पावलांचे ठसे मागे ठेवित नाही. उडणाऱ्या पक्षाप्रमाणे मी पावलांचे ठसे मागे ठेवित नाही. तुम्ही विचारता, मी समाजकार्यात का भाग घेत नाही? तुम्ही विचारता, मी समाजकार्यात का भाग घेत नाही? परंतु मी नेहमी तेच करीत असतो. आणि मी समाजकार्य करावे म्हणता ते कोणते? ठिगळ मारण्याचे काम मी करीत नाही. माझा दृष्टिकोन स्पष्ट आहे. वाटून देण्यासाठी निर्माण करा. खाण्यापूर्वी खाऊ घाला. घेण्यापूर्वी द्या. स्वतःचा विचार करण्यापूर्वी दुसऱ्याचा विचार करा. आपसात सर्व वाटून घेणारा निस्वार्थी समाजच स्थिर आणि सुखी होईल. समाज हेतूंवर आधारलेला असतो. त्याच्या पायात शुभबुद्धी होता. त्याच्या पायात शुभबुद्धी होता. मग तुम्हाला खास सामाजिक कार्यकर्त्यांची जरुरी भासणार नाही. मी जे काही पाहतो ते मनाने आच्छादलेल्या प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने पाहत नाही. मी जे काही पाहतो ते मनाने आच्छादलेल्या प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने पाहत नाही. मी वर्णन करीत नाही किंवा किंमत ठरवत नाही. मी तुम्हाला पाहतो, पण दृष्टिकोनाने किंवा मताने माझी दृष्टी ढगाळत नाही. मी तुम्हाला पाहतो, पण दृष्टिकोनाने किंवा मताने माझी दृष्टी ढगाळत नाही. जेव्हा मी दुसरीकडे पाहतो तेव्हा माझे मन आठवण उरू देत नाही. लगेच ते दुसऱ्या ठशासाठी मोकळे आणि ताजेतवाने होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था मला सुषुप्तीप्रमाणे वाटतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था मला सुषुप्तीप्रमाणे वाटतात. माझी जागृत अवस्था तीनही अवस्थांच्या पलीकडे असते. मी तुमच्याकडे पाहतो तेव्हा असे दिसते की तुम्ही झोपलेले असून आपापल्या जगाचे स्वप्न पाहत आहात. मी तुमच्याकडे पाहतो तेव्हा असे दिसते की तुम्ही झोपलेले असून आपापल्या जगाचे स्वप्न पाहत आहात. माझी जाणीव शुद्ध आहे, कारण मी कसलीच कल्पना करीत नाही. ती समाधी नाही, कारण समाधी देखील एक प्रकारची सुषुप्ती आहे. ती समाधी नाही,
कारण समाधी देखील एक प्रकारची सुषुप्ती आहे, जिच्यावर मनाचा परिणाम होत नाही, अशी ती भूत भविष्यापासून मुक्त स्थिती आहे. जिच्यावर मनाचा परिणाम होत नाही, अशी ती भूत भविष्यापासून मुक्त स्थिती आहे. तुमची अवस्था इच्छा आणि भीती, स्मृती आणि आशा यांनी विकृत झालेली आहे. तुमची अवस्था इच्छा आणि भीती, स्मृती आणि आशा यांनी विकृत झालेली आहे. मला जगाची गरज नाही. मी जगात वास करीत नाही. तुम्ही ज्याबद्दल विचार करता ते जग तुमच्या स्वतःच्या मनात असते. ते स्मृतीचे प्रक्षेपण आहे. मन जास्तीत जास्त जेथवर पोहोचू शकते त्या पलीकडेही व्यापकता जाणवते. ही व्यापकता म्हणजेच मी, आणि ही व्यापकता म्हणजेच प्रेम. ही व्यापकता म्हणजेच मी, आणि ही व्यापकता म्हणजेच प्रेम.